अन्न व औषध प्रशासनाने रुग्णालय आणि डॉक्टरांना रुग्णांना विशिष्ट मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडू नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत। या निर्णयामुळे रुग्णांना औषध खरेदीसाठी अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत। इंदापूरमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत रास्ता रोको आंदोलन केले। आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला। पक्षातील घडामोडी आणि आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावली आहे। या बैठकीकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे। विधान परिषद निवडणुकीत प्रवीण पोटे यांच्या विजयासाठी महायुतीच्या नेत्यांनी बैठक घेतली। स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या। अधिक मास आणि सुट्टीच्या पार्श्वभूमीवर शेगाव येथील गजानन महाराज मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। मंदिर प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे। सिंचनासाठी वीज पुरवठा वेळेवर न मिळाल्याने एका शेतकऱ्याने संताप व्यक्त करत उभ्या पिकाचे नुकसान केल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे शेतकरी प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे। अकोला शहर आणि ग्रामीण भागात घडलेल्या 2 स्वतंत्र हत्याच्या घटनांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवली आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर हैदराबाद दरम्यानचा प्रवास आगामी एक्सप्रेसमुळे 3.5 तासांवर येईल अशी माहिती दिली। प्रकल्पामुळे विदर्भाच्या संपर्क व्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे। मान्सूनच्या आगमनाला विलंब होत असल्याने मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील बोगदे आणि अन्य पायाभूत कामांना वेग देण्यात आला आहे। प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात अनेक महत्त्वाची अभियांत्रिकी कामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 घडामोडी मी आपण आपल्यापर्यंत घेऊन येतच राहणार। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।